Greeting for the day everyone. I am a tutor of Cognia. आज आपण बघणार आहोत क्लासमध्ये काय शिकवलं जाईल, कशा पद्धतीने शिकवलं जाईल आणि काय सिलेबस असेल. आपल्या क्लासमध्ये काही रूल्स असतील. फर्स्ट रूल असेल डीप लिसनिंग. आता डीप लिसनिंग म्हणजे काय? शांतपणे ऐकणे. कोणी बोलत असेल तर न टोकता आपण ते आधी पूर्णपणे ऐकण्याची सवय असायला हवी. आता कोणी काही प्रश्न विचारलं तर लगेच रिॲक्ट न करता तो प्रश्न आधी पूर्णपणे ऐकणे, मग ते बुद्धीला विचारणे आणि मग त्याला पर्याय विचारणे, मनाला विचारणे की आपण या दोन्हीतला पर्याय कुठला निवडला पाहिजे किंवा कुठला पर्याय जास्त योग्य राहील, तो डिसिजन घेणे आणि तो डिसिजन घेताना थोडा टाइम घेणे. म्हणजेच कसं आपला डिसिजन चुकणार नाही. आणि हे लहान मुलांना आतापासून सवय लावलं तर मग ते पुढे जाऊन मोठे डिसिजन घेताना पण चुकणार नाही. आता काही वेळेस काय होईल, आता हे सुरुवात असेल, मग सुरुवातीला लहान मुलांना वेळ लागेल की विचार करून उत्तर देताना. आता खूप मुलांना कशी सवय असते, विचार की पटकन आन्सर करायचं. रिॲक्ट करण्यापेक्षा आपण त्यांना रिस्पॉन्स करायला शिकवतो. ह्याच्याने काय होतं, त्यांचे डिसिजन खूप कमी प्रमाणात चुकते. मग आपण त्यांना आतापासूनच अशी सवय लावली तर, आणि सुरुवातीला वेळ लागेल पण हळूहळू त्यांना जशी सवय लागत जाईल तसे ते फास्ट पण विचार करायला लागतात. नेक्स्ट, रिस्पेक्टफुल कम्युनिकेशन. आता रिस्पेक्टफुल कम्युनिकेशन म्हणजे काय? आता शाळेत एखाद्या वेळेस एखाद्या मुलाला समजलं नसेल तर तो कसं विचारेल, असं जर तो असं बोलला तर मॅडम मला कळलं नाही, परत सांगा. टीचर काय म्हणतील मग त्याला की लक्ष कुठं होतं तुझं, असं नाही करायचं म्हणून रागवणार की नाही त्याला. त्यापेक्षा तो असं बोलला तर की मॅडम मला पूर्णपणे समजलं नसेल, तुम्ही परत एकदा सांगाल का, असं विचारल्याने तो इतकं रिस्पेक्टफुली कम्युनिकेट करतोय की समोरच्याला पण वाटेल की हा ह्याचं लक्ष नव्हतं, आपण परत एकदा सांगायला हवं. तो म्हणणार नाही की कुठं लक्ष होतं, तो परत एकदा सांगेल त्याला. आणि इतक्या प्रेमाने सांगेल ना की ना ह्याला पण भीती वाटेल टीचरची, विद्यार्थ्याला पण भीती वाटणार नाही आणि टीचर पण परत एकदा सांगेल. आणि ह्याच्याने काय होतं की तुम्ही त्यांच्या गुड बुक्स मध्ये राहता. नेक्स्ट, आता नो निगेटिव्हिटी. नो निगेटिव्हिटी म्हणजे काय? निगेटिव्ह बोलायचं नाही. आता म्हणजे काय, बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठ्यांना सवय काय असते की नाहीने सुरुवात करायची वाक्य. त्यापेक्षा आपण असं बोललं तर, आता लहान भाऊ आणि मोठा भाऊ हे दोघं मोबाईलसाठी भांडत असतील. लहान मुलगा बघत असेल तर तो देईल का लगेच? नाही देणार. मग तो 10 मिनिट नाही देत मी आता म्हटलं तर काय होईल, भांडतील ते दोघं. त्यापेक्षा तो असं बोलला तर की मी 10 मिनिटे बघून दिलं तर चालेल का, असं विचारल्या मोठा भाऊ का नाही म्हणेल. ह्याच्याने भांडण टळेल की नाही. मग तेच आपण त्यांना शिकवतो की निगेटिव्ह न बोलता आपण त्यांना पोलाइटली कसं बोलायचं किंवा रिस्पेक्टफुली कसं कम्युनिकेट करायचं. डेली स्टोरी टेलिंग. आता डेली स्टोरी टेलिंगचा उद्देश काय की आम्ही कधी त्यांना गोष्टी सांगतो, कधी ते आम्हाला गोष्टी सांगतात. या गोष्टीचा उद्देश हाच आहे की त्यांचे व्होकॅब्युलरी वाढायला पाहिजे किंवा आम्ही सांगतो ते पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मध्ये ते लक्षात ठेवायला पाहिजे. मग त्या स्टोरी मधून त्यांनी ज्या स्टोरी सांगतील त्याच्यातून आपण त्यातल्या कुठल्या चांगल्या गोष्टी त्या इतक्या हायलाइट करतो की त्या गोष्टीमधून ते तेच बघायला शिकतात. त्यातला निगेटिव्ह पार्ट जो आहे तो आम्ही इतका रिड्यूस करतो ना की त्या बाकी गोष्टींकडे पण, ज्या चांगल्या गोष्टी त्याच्याकडे जास्त फोकस करायला बघतात. त्यामुळे त्यांचा पर्स्पेक्टिव्ह पण बदलतो, माइंडसेट चेंज होतो. आणि आता कसं लहान मुलं असतील, एखाद्याने सांगितलं तर दुसऱ्या विद्यार्थ्याला काय वाटेल की तो सांगतो, आपण पण प्रयत्न करून बघावं, ट्राय करावं. मग ते एकामेकाचं बघून ते प्रोत्साहित होऊन सांगायला बघतात. त्याच्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि शब्द एकामेकाचे ऐकून त्यांच्या व्होकॅब्युलरी मध्ये शब्द वाढतात, शब्दसंग्रह वाढतो त्यांचा. नेक्स्ट, स्माइल, आय कॉन्टॅक्ट. आता बऱ्याच मुलांना कसं टीचर समोर असतील किंवा मोठे समोर असतील तर खाली मान घालून बघतात. तर मग ते अंडर कॉन्फिडंट असतात, त्यामुळे त्यांना काय होतं की भीती वाटत राहते किंवा त्यांना स्टेज डेअरिंग नसतं. मग आम्ही त्यांना इथे इतकं कम्फर्टेबल करतो, इतकं त्यांना फ्रीली असतं की ते आमच्याशी बोलताना वगैरे त्यांना भीती वाटत नाही. त्यामुळे काय होतं, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यांच्या चुका जरी झाल्या तरी आम्ही त्यांना डॉमिनेट नाही करत की तू चुकलास असं नाही करत. त्यांना कसं बरोबर करता येईल हे त्यांना आम्ही समजवतो. त्यामुळे काय होतं की त्यांना चुका जरी झाल्या त्यांच्याकडून तरी त्यांना भीती नाही वाटत आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढतो. आता कॉन्फिडन्स आणि इथं डिसिप्लिन पाहिजे. सॉरी, आता डिसिप्लिन म्हणजे काय? आता होमवर्क, आता शाळेत बऱ्याच मुलांना होमवर्क करायची सवय नसते. मग त्याच्याने काय होतं, आता शाळेत शिकलेले जर ते घरी येऊन रिवाइज केले तर त्यांचा होमवर्क होईल की नाही. आणि मग होमवर्क नाही केलं तर त्यांना लक्षात कसं राहील. ट्युशन मध्ये पण तेच केलं जातं. मग आता आम्ही इथे काय करतो, त्यांना टॉपिक शिकवतो. टॉपिक शिकवल्यानंतर असाइनमेंट्स देतो. असाइनमेंट्स मध्ये आम्ही त्यांना सगळे ट्रिक्स, हिंट्स, स्किट सगळं दिलेलं असतं.
पण त्यांना असं वाटतं की ते स्वतः सोडवतात. आम्ही त्यांना ट्रिक्स वगैरे सगळं सांगितलेलं असतं आणि ते स्वतः सोडवतात पण. आणि त्यांना कसं की इथं शिकवलेलं असतं त्यामुळे त्यांना हिंट्स पण भेटलेले असतात, ते असाइनमेंट करतात. त्यामुळे त्यांना इथं 5 एक्झाम्पल झाले, घरी अजून 5 एक्झाम्पल झाले, त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस जास्त होती आणि त्या टॉपिक वरती ते इतके पक्के होतात की कोणी कसाही प्रश्न विचारला तरी ते सांगू शकतात. आणि कधी कधी असाइनमेंट कम्प्लीट करायला पॅरेंट्सनी पण हेल्प करायचे. पण कशी हेल्प करायचे, आता क्लासमध्ये जे शिकवलं ते कॉपी केलं तर ते शिकतील का? आपल्याला काय करायचंय, त्यांना जे क्लासमध्ये शिकवलं ते आपण कसं करू शकतो ह्याचे हिंट्स जे आम्ही सांगितलेले असतात ते तुम्ही त्या मुलांना सांगायचं कसं करता येईल, पण करायला त्यांनाच सांगायचं. आपण त्यांना हे नाही सांगायचं की 2+2 4 येतं, 4 आन्सर नाही सांगायचं. 2+2 किती येईल, आता मग टीचरनी कसं शिकवलंय मग ते कसं करता येईल तुला, मग त्यांना ते तसं सांगून आपण त्यांच्याकडनं सोडवून घ्यायचं. ओके. आता नेक्स्ट क्लास 1 hour क्लास असेल, त्यात 15 मिनिट होमवर्क चेक होईल. नेक्स्ट 15 मिनिट मध्ये कन्सेप्ट शिकवली जाईल रोज. नेक्स्ट 15 मिनिट मध्ये प्रॅक्टिस असाइनमेंट. आता असाइनमेंट कसं करायचं त्याचं पण आम्ही त्यांना प्रॅक्टिस करून घेऊ किंवा सांगू त्यांना. नेक्स्ट 15 मिनिट मध्ये स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंग कधी आम्ही करू कधी ते सांगतील स्टोरी. नेक्स्ट मंडेला आपल्या वीकच्या शेड्यूल मध्ये मंडेला आपला फर्स्ट क्लास असतो मॅथ्स, ट्यूसडेला असतो फोनिक्स आणि रीडिंग. नेक्स्ट वेडनेसडेला असतो ईव्हीएस आणि मेमोरी. थर्सडेला ग्रामर असेल. फ्रायडेला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटीवर फोकस असेल. आता पर्सनॅलिटी फोकस मध्ये काय असेल, कुठल्या गोष्टी चूक आहेत, कुठल्या गोष्टी बरोबर आहेत, कुठल्या गोष्टीत आपण हट्टीपणा नाही करायला पाहिजे, पॅरेंट्सचं ऐकायला पाहिजे, किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या वयाच्या मुलांना कुठल्या गोष्टी हव्यात ज्या त्यांना एज्युकेट करतील किंवा त्यांची पर्सनॅलिटी अजून चांगली बनवतील, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना पर्सनॅलिटी फोकसच्या क्लासमध्ये शिकू. नेक्स्ट सॅटर्डेला वीकलीचे. आता वीक मध्ये त्यांच्याकडे प्रोग्रेस काय झाली, त्यांच्यामध्ये प्रोग्रेस काय झाली किंवा कुठल्या चॅप्टर मध्ये टॉपिक मध्ये ते प्रोग्रेस झालेली आहे किंवा नाही झाली ह्याचा सगळा रिझल्ट त्यांना कुठे भेटेल, वीकली चेक मध्ये सॅटर्डेला. ओके. आता आपण बघणार थर्ड स्टँडर्डचं मॅथ्स. मॅथ्स मध्ये आता काय काय असेल, 3 डिजिट नंबर्स. 3 डिजिट नंबर्स मध्ये आता आपण इथे घेतलंय 2 3 4. आता आपल्याला माहितीये की 4 म्हणल्यावरती आता हे कुठलंय, हे काय असणार नंबर, वन्स. वन्स नंतर इकडचा नंबर कोणता असेल, टेन्स. व्हेरी गुड. आणि 2 काय असेल, 100. आता आपल्याला जर का नंबर्स स्प्लिट केले आपण तर मग आपण काय करणार, 200 200 आणि हे काय झालं 30. 200 प्लस 30 प्लस 4. समजतंय सगळ्यांना. आपण नंबर्स काय केले, स्प्लिट केले. हे नंबर्स आपल्याला रीड करायला यायला पाहिजे. आता आपण 4 म्हणल्यावरती काय केलं, वन्स घेतलं. 3 म्हणल्यावरती काय केलं, टेन्स घेतलं. आता आपण टेन्स आणि वन्स हे काय करत होतो, आपण सेकंड स्टँडर्ड मध्ये शिकत होतो. आता थर्ड मध्ये आपण काय ऍड केलं, 100 ऍड केलं. मग आता इथं 2 आहे ते काय झालं, 100 झालं. नेक्स्ट आता काय, 3 डिजिट ऍडिशन विदाउट कॅरी आणि विथ कॅरी. विदाउट कॅरीचं कसं करूया आपण, आता आपण आधी काय करूया, कॉलम करूया. इथे काय असणार, वन्स. ओके. इथे काय असणार, टेन्स. आणि इथे काय असणार, 100. आता हे 4 काय, 4 काय, कधी पण राईट साईडनी चालू करायचं मोजायला. वन्स इकडे नाही मोजायचं, राईट साईडनी चालू करायचं वन्स. मग आता 4 काय, वन्स आहे. नेक्स्ट 3 काय आहे, टेन्स आहे. नेक्स्ट 2 काय आहे, 100 आहे. आणि इथं ऍड काय करायचं आपल्याला, 123. आता 123 मध्ये 3 काय आहे, वन्स. 2 काय आहे, टेन्स. आणि 1 काय आहे, 100. आपल्याला काय करायचंय, ऍड करायचं. ऍड करायचं म्हणजे काय करायचं, काउंटिंग कंटिन्यू करायचं. 4 प्लस 3 काय होणार, 4 च्या पुढे 3 फिंगर्स काउंट करायचे. 5 6 7. किती झालं, 7. ओके. नेक्स्ट 3 च्या पुढे किती काउंटिंग करायचे, 2 फिंगर्स. 4 5. नेक्स्ट 2 च्या पुढे 1 फिंगर, 3. काय आला आन्सर आपला, 357. 357 काय आला आपला आन्सर आला. आता कॅरीचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, कॅरीचे बघूयात आपण, इकडच्या साईडला बघूयात. इथे काय ना, वन्स, टेन्स आणि हे 100. आणि हे काय, 6 काय वन्स मध्ये येणार. 4 काय टेन्स मध्ये येणार. आणि 2 100 मध्ये. नेक्स्ट 8 काय वन्स मध्ये येणार.
7 काय टेन्स मध्ये येणार, 1 काय 100 मध्ये येणार. आपण ऍड करूया हे. आता 6 च्या पुढे 8 फिंगर्स मोजा किंवा 8 च्या पुढे 6 फिंगर्स मोजा. काय करायचं आता 8 च्या पुढे मोजायचं. ओके, 8 च्या पुढे 9 10 11 12 13 14. किती झालं 14. 14 मध्ये आता मला सांगा 4 हे 1s आहे का 10s आहे. 4 हे काय 1s आहे. मग त्याला काय करायचं कॉलम मध्ये कुठलं लिहायचं 1s लिहायचं. आणि इथे 1 काय 10s आहे म्हणून आपण त्याला काय म्हणलं 10s च्या घरात जा. मग 10s च्या घरात गेलं आपण काय केलं 1 ला काय केलं 10s च्या घरात पाठवलं. म्हणजे तिथे आपण काय केलं कॅरी केलं. मग आता 4 च्या पुढे 7 फिंगर्स काउंट करा किंवा 7 च्या पुढे 4. 7 च्या पुढे 4 करायचं. ओके, 8 9 10 11. 11 झाले. आता 11 मध्ये आपल्याला अजून एक कोण आलं इथे. इथे आपल्याकडे कॅरीला आलंय की नाही एक पाऊण आलंय. मग त्याला पण काउंट करायचं. किती करायचं 11 नंतर 1 फिंगर 12. 12 मध्ये आता परत काय होणार आपल्याकडे 2 हा कोण आहे 1s आहे आणि 1 काय आहे 10s आहे. मग आता आपला इकडचा भाग बघायचा. फक्त हे आता संपलं. आता इथे कायच नाही, इथे 1sच नाही इकडे 10sच नाही. म्हणून आपण काय केलं हे 12 ला 2 इकडे घेतलं आणि 1 ला काय म्हणलं इकडे जा. ओके, नेक्स्ट आता आपण काय केलं 2 च्या पुढे 1 फिंगर काउंट केलं 3 आणि इथे जे पाहुणे आले त्यांना काय केलं 4. म्हणजे किती झाले 4. आता आपण काउंटिंग काय केलं 4 24. ओके, आता आपण बघूया थर्ड काय 3 डिजिट सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये काय करायचं विदाउट बॉरो आणि विथ बॉरो. आता विदाउट बॉरो पहिल्यांदा बघूयात. 3 डिजिट आहे म्हणून आपण काय केलं 3 कॉलमचं काढून घेतलं हे. आता इथे कोण असणार 1s, इथे कोण असणार 10s आणि इथे कोण असणार 100. आता इथे काय करायचंय 6 कोण आहे 6 हा 1s च्या घरात येणार. नेक्स्ट 5 10s च्या घरात येणार आणि 4 100 च्या. ओके, आणि हे 3 कुठे येणार इकडे येणार 3 2 1. आता आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन करायचंय म्हणजे कमी करायचंय. माझ्याकडे किती पेन असतील त्यातले मी देऊन टाकले तर किती राहतील असं. किंवा माझ्याकडे आता सपोज माझ्याकडे आहेत 6 चॉकलेट. 6 चॉकलेट मधले मी 3 खाल्ले तर मग किती राहिले. आता कसं करायचं बघ 6 चॉकलेट्स आहेत. 6 चॉकलेट्स आहेत. 6 चॉकलेट्स मधले मी काय केले 6 चॉकलेट्स मधले मी 3 खाल्ले. 1 2 3. किती राहिले मग 1 2 3. ओके, नेक्स्ट आता किती आहेत माझ्याकडे 5 चॉकलेट्स आहेत. 5 चॉकलेट्स मधले मी किती खाल्लेत 2 चॉकलेट्स खाल्लेत. 1 2. किती राहिले परत 3 राहिले. ओके, मग आता नेक्स्ट किती चॉकलेट्स आहेत 4 चॉकलेट्स आहेत. 4 चॉकलेट्स मधले किती खाल्ले मी 1 चॉकलेट खाल्ले. मग आता किती राहिले 3. ओके, आता आपण बघूयात हे एक्झाम्पल बघूयात. काय करायचं इथे 1s 10s आणि 100. इथे कोण आहे 1s 2. नेक्स्ट इथे कोण आहे 3. 10s किती आहे 3 आणि 100 किती आहे 4. ओके, 8 काय आहे 1s आहे. 5 काय आहे 10s आहे सॉरी आणि 1 काय आहे 100 आहे. आता 2 चॉकलेट्स मधून मी 8 चॉकलेट्स खाऊ शकते का नाही खाऊ शकणार. आपण इथे एक बॉरो साठी एक कॉलम करूया. आता 2 मधून मी 8 चॉकलेट्स खाऊ शकते का नाही खाऊ शकत. म्हणून मी काय केलं इकडनं इथं काय 10s आहेत म्हणून आम्ही इथून काय मागितलं 1 मागितलं. म्हणजे काय करायचं आता इकडनं 1 मागितलं. आपल्याकडे 2 चॉकलेट्स आहेत. 2 चॉकलेट्स पॉसिबल नाहीये 8 चॉकलेट्स खायचेत मला. मग मी काय म्हटलं इकडनं 1 द्या मला. मग इकडनं 1 घेतलं. आता किती झाले बघ 12 चॉकलेट असतील तर मी 8 खाऊ शकते. मग आता 12 चॉकलेट्स मधून मी 8 खाल्ले तर किती राहणार 9 10 11 12. किती राहणार 4. ओके, आता इथून मी 3 मधून 1 मागितलं होतं की नाही. आता मग तिथून 1 दिल्यानंतर आता 3 मधून मी 1 मागितलं माझ्याकडे या घरात मागितलं. मग आता किती राहणार तिकडे 2 राहणार.
किती राहणार? 2 राहणार. 3 मधून एक मी इकडे मागितला होता. आता परत 2 चॉकलेट्स मधून मी 5 चॉकलेट्स खाऊ शकते का? नाही खाऊ शकत. पण मी अजून एकदा इकडच्या घरातून म्हणजे इकडच्या फ्रेंडला काय मागितलं, अजून एक दे म्हणलं. मग आता अजून एक दिल्यानंतर किती झाले? 12 झाले. परत 12 मधून 5 गेले, म्हणजे 12 चॉकलेट्स मधून मी 5 चॉकलेट्स खाल्ले तर किती राहणार? 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजेच किती झाले? 7. आणि आता इथे 4 जे आहे त्याचं काय होणार? तो तर एक इकडे दिला. मग आता इथे किती राहणार चॉकलेट्स? 3 राहणार. मग आता 3 चॉकलेट्स मधून 1 चॉकलेट खाल्लं तर किती राहील बघ? व्हेरी गुड, 2 चॉकलेट्स राहणार. नेक्स्ट बघूयात आता आपण. नेक्स्ट बघूयात आपण फोर्थ काय? 3 डिजिट कंपॅरिझन. आता मग सगळ्यांना माहितीये क्रोकोडाईल त्याचं तोंड कसं मोठं असतं की नाही, म्हणून तो नंबर्स पण कसे खातो? मोठे मोठे खातो. मग आता आपल्याला बघायचंय, आपण आता इथे बघताना नंबर्स कंपॅरिझन करताना आपण काय बघणार? 100. आता तुमच्याकडे 200 रुपीज असतील आणि माझ्याकडे 500 रुपीज असतील तर मी बाकीचे नंबर्स बघेन का? नाही, 0 नाही बघणार. यामध्ये 2 आहे की 5 आहे? मग 500 मोठे झाले. मग आता सपोज माझ्याकडे आहे 325 रुपीज आणि तुमच्याकडे आहे 279 रुपीज. मग आता कोणता नंबर होणार? जो 300 आहे तो मोठा होईल. तसंच आता आपल्याला इथे काय बघायचंय? हे झाले 1s, 10s, 100. 1s, 10s, 100. मग आता इथे कुठला नंबर मोठा आहे? हा की हा? हा. मग आता मगरचं तोंड म्हणजेच क्रोकोडाईलचं तोंड कुठे असेल? इकडे असेल. हे क्रोकोडाईलचं तोंड आहे की नाही, इथून नंबर्स आत जातात. म्हणून आपण ग्रेटर नंबर कडे काय करतो? क्रोकोडाईलचं तोंड करतो आणि स्मॉलर नंबर कडे आपण करत नाही. आता नेक्स्ट, आता 4, 1, 2 आणि 4, 1, 8 मध्ये 100 तर इथे पण 4च आहे, इथे पण 4च आहे. मग आपण काय करणार? 10s वरती जाणार. आता मग 10s मध्ये पण इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. आता काय करायचं? मग यानंतर 1s वरती जायचं. इथे 2 आहे, इथे 8 आहे. कुठला नंबर मोठा झाला? 8 नंबर मोठा झाला. म्हणून क्रोकोडाईलचं तोंड कुठे होणार? 8 कडे होणार. ओके. आता फिफ्थ काय? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? जे रिपीट नंबर आपण ऍड करतो. आता 2 + 2 + 2 + 2 किती झाले? 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8. ओके. आणि आपण तेच आता कुठला नंबर आपण मल्टिप्लाय करतोय? 2. किती वेळा मल्टिप्लाय करतोय? 1, 2, 3, 4. 2 × 4 किती झाले मग? 8. ओके. 6 काय? 6 डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय? इक्वली आपल्याला स्प्लिट करायचं. नेक्स्ट 7 काय? 2D आणि 3D शेप्स. 2D शेप्स म्हणजे कुठले? फ्लॅट. आणि 3D शेप्स म्हणजे कुठले? सॉलिड. आता फ्लॅट शेप्स म्हणजे कुठले? स्क्वेअर. आणि सॉलिड शेप्स म्हणजे कुठले? क्यूब. ओके. नेक्स्ट 8 काय? नंबर पॅटर्न. आता नंबर पॅटर्न मध्ये आता मी पॅटर्न म्हणजे काय? जे एका प्रकारे रिपीट होतंय त्याला आपण काय म्हणतो? पॅटर्न म्हणतो. आता 2 नंतर 4 घेतलं. 2 आणि 4 च्या मध्ये कितीचा गॅप आहे? 2 आणि 4 च्या मध्ये कितीचा गॅप आहे? 2 चा गॅप आहे. म्हणजेच काय? 4 मधून 2 गेले तर किती राहिले? 2 राहिले. 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2च राहिले. आणि नंतर आता मग आपण काय केलं? 4 नंतर 6 नंबर घेतले. मग आता 6 मधून 4 गेले, किती राहिले? 2 राहिले. म्हणजेच आता आपण 2 नी वाढवत चाललोय, म्हणजेच ऍड करत चाललोय. 2 मध्ये 2 ऍड केलं, 4 आलं. 4 मध्ये 2 ऍड केलं, 6 आलं. हे बघा, 2 मध्ये 2 ऍड केले, 2 मध्ये 2 ऍड केले, 4 झाले. मग आता 4 मध्ये आणखीन 2 ऍड केले, 6 झाले. मग 6 मध्ये आणखीन 2 ऍड केले, 8 झाले. आता 8 मध्ये अजून काय करायचं आपल्याला? 2 ऍड करायचे, म्हणजेच काय होणार? 10 होणार. ओके. हे झालं ऍडिशनचं पॅटर्न. आता आपण सबट्रॅक्शनचं पण पॅटर्न घेऊ शकतो. सॉरी, 15 नंतर आपण 12 आलेलं इथं, म्हणजेच काय केलं इथं? 15 मधून किती गेले असतील बघ? 15 नंतर 14, 13, 12 म्हणजेच काय? 3 गेले. 3 मायनस 15 मधून 3 मायनस केले, 12 आलं. 12 मधून 3 मायनस केले, 9 आलं. आता 9 मधून 3 मायनस केले म्हणजे किती येणार? 6 येणार. ओके. समजतंय सगळ्यांना? ह्याला काय म्हणतात? पॅटर्न. ओके. नेक्स्ट लेंथ, वेट, कॅपॅसिटी. आता लेंथ आपण कशात मेजर करतो? हे सगळं काय येतं? सॉरी,
लेंथ, वेट, कॅपॅसिटी हे सगळं मेजरमेंट मध्ये. लेंथ कशात मेजर केलं जातं? सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये. वेट कशात मेजर केलं जातं? ग्राम मध्ये, किलोग्राम मध्ये. कॅपॅसिटी कशात मेजर केली जाते? मिलीलीटर किंवा लिटर मध्ये. आता पेन्सिल आपल्याला मेजर करायची असेल तर किती सेंटीमीटरची पेन्सिल आहे असं विचारतो की नाही. आणि हाईट मेजर करायची असेल तर मीटर मध्ये करतो. आणि बॅग मेजर करायची असेल तर किलोग्राम मध्ये मेजर करतो. आणि वॉटर बॉटल मेजर करायची असेल तर किती लिटर पाणी त्यात बसतं असं जर का आपण त्याची कॅपॅसिटी विचारली तर लिटर मध्ये सांगतो. 1 लिटरची बॉटल आहे, 2 लिटरची बॉटल आहे असं सांगतो. आता नेक्स्ट आपल्याला शिकायचंय क्लॉक. क्लॉक मध्ये आता 30 मिनिट्स झाले असतील तर आपण काय म्हणतो? हाफ म्हणतो. त्यानंतर 15 मिनिट्स झाले असतील तर क्वार्टर. आता 15 मिनिट्स झाले असतील तर काय म्हणायचं? झाले म्हणून आपण काय म्हणतो? पास्ट. ओके, क्वार्टर पास्ट म्हणणं. आणि जर का 15 मिनिट्स, आता हे 45 मिनिट्स झालेले आणि 15 मिनिट्स राहिलेले मग क्वार्टर 2 म्हणणं. ओके, आता इथं मी घेतलं 12:30 तर काय ना हाफ पास्ट 12 झालेत की नाही इथं मिनिट, मग काय ना हाफ पास्ट 12 येणार. नेक्स्ट 12:15 झाले असतील तर काय म्हणणार? क्वार्टर पास्ट 12. म्हणजेच काय? क्वार्टर म्हणजे काय? सव्वा. पास्ट म्हणजे काय? झालेत तेवढे मिनिट. आणि किती मिनिट झालेत तेवढे? 12:15 झाले. म्हणून काय म्हणलं? क्वार्टर पास्ट 12. नेक्स्ट 12:45 आता काय म्हणणार? क्वार्टर टू 1 म्हणणार. इथे काय म्हणायचं? 1. 15 मिनिटे राहिलेत. कशासाठी राहिलेत? 1 वाजायला राहिलेत. आणि 45 मिनिट झालेत ते कशासाठी झालेत? 12 वाजून झाले. म्हणून आपण काय म्हणलं? क्वार्टर म्हणजे 15 मिनिट राहिले असतील तर. मग क्वार्टर 2 राहिले असतील तर काय म्हणायचं? आपण 2 म्हणायचं. वाजणार आहेत की नाही ते भविष्यात अजून, म्हणून आपण 2 वापरलं. आणि किती वाजायला 15 मिनिट राहिलेत? 1 वाजायला. म्हणून आपण काय म्हणलं? क्वार्टर टू 1. आणि हे क्वार्टर पास्ट का घेतलं? कारण ते 15 मिनिटे वाजून गेले. किती वाजून गेलेत? 12:15 झाले. म्हणून आपण काय केलं? क्वार्टर पास्ट 15, क्वार्टर टू 1 आणि हाफ पास्ट 12. 12:30 वाजले असतील तर आपण हाफ पास्ट 12 म्हणतो. नेक्स्ट क्लॉक नंतर मनी. आता आपल्याला मनी करन्सी बघायचं. सपोज तुमच्याकडे आहेत 50 रुपीज. 1 2 3 4 5 6 7 तुमच्याकडे किती रुपीज आहेत? 50 रुपीज आहेत. आणि त्या 50 रुपीज मधून तुम्हाला आता पेन आणायला जायचं. मग तुम्ही आता पेन आणायला गेलात आणि पेन किती रुपीजला होतं? 33 रुपीजला होतं. किती रुपीजला होतं? 33 रुपीजला. मग आता राहिलेले पैसे देणार किती त्यांनी? मग आता आपण 1 2 3 असं मोजणार का? किंवा 34 35 36 असं मोजत बसणार का? आता मी तुम्हाला सांगते सोपी ट्रिक. आता हे 1 to 10 जे आहे ते आपण एक बंच केलं. नेक्स्ट 11 to 20 चा सेकंड बंच केलं. 21 to 30 चा थर्ड बंच केलं. 31 to 40 फोर्थ बंच केला. आणि 41 to 50 फिफ्थ बंच केला. आता आपल्याला काय करायचं? एका बंच मध्ये 2 ग्रुप करायचे. मग आपण काय करणार? 5 पर्यंत एक ग्रुप झाला आणि नेक्स्ट 5 चा एक ग्रुप झाला. 15 पर्यंत एक ग्रुप झाला आणि 20 चा एक ग्रुप झाला इकडचा. 25 पर्यंत एक ग्रुप, 25 च्या नंतर एक ग्रुप. 35 पर्यंत एक ग्रुप, 35 च्या नंतर एक ग्रुप. आणि इथे 45 पर्यंत एक ग्रुप आणि 45 च्या नंतर एक ग्रुप. आता बघा 33 कुठल्या बंच मध्ये? या आहे का? नाही. या नाही. या नाही. 33 कुठल्या बंच मध्ये ना? 30 च्या नंतरच्या बंच मध्ये ना. मग आता ते कशाच्या जवळ आहे? 35 च्या जवळ आहे. ओके, 31 च्या पण जवळ आहे आणि 35 च्या पण मिडलला येते. मग आता बघायचं आपल्याला, आपण 33 रुपीज काय केलेत? वापरलेत, यूज केलेत. म्हणजेच काय केलं? आपण पेन विकत घेतलं 33 रुपीजचं. मग आता त्याच्यानंतर आपल्याला किती येतील? म्हणजेच काय झालं? इथं पर्यंतचे हे जे पैसे ते आपण काय केलेत? यूज केलेत, युटिलाइज केलेत. आता ह्याच्या नंतरचे पैसे जे आहेत ते आपल्याला काय करणार? रिटर्न येणार. मग आपण काय करणार? 33 नंतर 35 पर्यंत किती येतात? 1 2
त्याच्यानंतर हा बंच कितीचा आहे? 5चा आहे. हा बंच कितीचा आहे? हा पूर्ण बंच कितीचा आहे? 10चा आहे. आणि हा ग्रुप कितीचा आहे? 5चा. म्हणजेच काय झालं? 10 प्लस 5 किती झाले? 15. आणि इथे किती राहिले या बंच मध्ये? 2. मग 15 आणि 2 किती झाले? 17. म्हणजेच किती रुपीज आपल्याला रिटर्न येणार? 17 रुपीज रिटर्न. ओके. Build a better future. Follow us for more videos.